तीर्थावर असलेला चिखल आणि शिवसैनिकांची गर्दी, असं वाटतंय की यंदा आव्हान आहे अजिबात नाही. उद्धव ठाकरेंपुढे? आम्हाला कधीच आव्हान नव्हतं. जर आव्हान असतं तर आम्ही चिखलामध्ये गेलोच नसतो ना. त्या जर आम्हाला आव्हान वाटलं असतं तर हट्टानं शिवतीर्थावरच आपण मेळावा करूया, हा हट्ट आम्ही पुढे नेलाच नसता. ज्या अर्थी आम्हाला पूर्ण खात्री आहे की निष्ठावंत शिवसैनिक ऊन वारा पाऊस वादळ चिखल तुडवीत येतील आणि विचारांचं सोनं घेऊन जातील महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात, त्यानुसार ते येतील. पहा तुम्ही संध्याकाळी काय नजारा आहे तो. महापालिका निवडणुकीला 90 दिवस बाकी आहेत. युती मनसेसोबत होणार का, महाविकास आघाडीचं काय होणार, या सगळ्याची उत्तर आजच्या या मेळाव्यानंतर मिळतील. नक्कीच मिळतील. कारण संभ्रम आहे. संभ्रम असण्याचं कारण नाही. कोणत्याही विषयावर, मग शिवसेना असेल माननीय ठाकरेंची, किंवा सन्माननीय राज ठाकरे यांच्या नेतृत्वाखालचा महाराष्ट्र नवनिर्माण पक्ष असेल, आमच्या भूमिका स्पष्ट आहे. माननीय उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांच्यामध्ये अनेकदा चर्चा आणि संवाद झालेले आहेत. पण मीडियाला असं वाटतं की ताबडतोब आताच काही घोषणा आणि भूमिका जाहीर कराव्या. तसं होत नाही. दोन राजकीय पक्ष आहेत. भूमिका जरी महाराष्ट्र मराठी माणूस अस्मिता या संदर्भात एक असल्या तरी दोन स्वतंत्र राजकीय पक्ष आहेत. ग्राउंड लेवलला दोन्ही पक्षाकडून काम सुरू झालेलं आहे. याच्यापेक्षा मी जास्त काही सांगू इच्छित नाही, कारण ती भूमिका जाहीर करण्याचा जो अधिकार आहे तो दोन्ही पक्षाच्या प्रमुख नेत्यांचा, म्हणजे माननीय उद्धव ठाकरे आणि माननीय राज ठाकरे हेच एकत्र येऊन आपल्या भूमिका जाहीर करू शकतात. मी तुम्हाला फक्त त्यातला